नमस्कार मित्रांनो, आता नवऱ्याला मित्राचा आलाय फोन आणि कंदुरीचा आलाय आमंत्रण। आता मित्राची अट आहे, जर त्याने सोबत मित्र आणला तर मित्राला फोडी आणि त्याला रस्सा, असा त्याचा नियम आहे। पण नवऱ्याने केला अख्खा गाव गोळा। आता सगळे चालले कंदुरी खायला, मग काय घडतंय बघा। आणि यात सहकलाकार आहेत स्वाती कदम, तसेच अक्षय शिंदे, संतोष मते, बाबासाहेब चांदणे, नमस्कार, तसेच काजल पगारे, नमस्कार, आणि तसेच आपले निर्माते, लेखक, दिग्दर्शक संजय पठारे सर। नमस्कार। चला तर मग बघूया काय होतोय कंदुरीचा कार्यक्रमात राडा। अरे बाबा येतो, लक्षात आहे माझ्या। आता तू 4 दिवस झाला अगोदर सांगितलंय। अरे नाही बाबा, कोणला आणि एकटाच येतो। हा माहिती तू काय म्हणलाय मला, जोडीदार आणला तर त्याला फोडीन मला रस्सा, सगळं लक्षात आहे। कोणलाच नाही आणि मी एकटाच येतो बस। हा तेवढं माझ्या फोडीचं लक्षात ठेव। हा हा चालतंय चालतंय, संध्याकाळी 100% येतो। हा ठेवू का? बरं। हा का पोळीचं काय? अगं मित्राची कंदुरी आहे। हा का? हा. नाही, ते रस्सा बिस्सा काय म्हणत होते? तो म्हणत होता हा जो जोडीदार आणला हा त्यांना फोडी हा, आणि तुला रस्सा। म्हणजे एकटाच आहे? हा म्हणजे हा, तू बी आवरून घे। मी हा आता ते म्हणला ना एकटाच आहे। अगं ते लोकांसाठी, माझा लय जवळचा मित्र आहे त्यो। हा का? म्हणजे जोडीदार नको आणू पण घरच्यांना आणा, असं आहे का? हा म्हणजे ते लोकांसाठी, माझ्यासाठी नाही। काय मी किती नेलं ना, आपल्याला मला फोडी बी देणार आणि रस्सा बी देणार। त्याच्यामुळे तू बी आवरून घे। आणि तुझी ती मैत्रीण होती ना, हा आहे ना, काजल, हा तिला बोलून घे। आणि नाही तर अजून ऐका ना, बहिणीला पण बोलून घेते। मला बी तेच म्हणत होतं, मेवणी बाईला बी बोलून घे। हा, हा तुम्ही पण नका, मित्र नाही म्हणले ना ते? नाही अगं माझ्या जवळचे मित्र त्यांशिवाय मला घास जात नाही। ठेकेदाराला बोलून घ्यावं लागेल, बाबूरावला बोलून घ्यावं लागेल, त्याशिवाय मला घास जात नाही। मी फोन करतो त्यांना। अहो पण मग ते रस्त्याने द्यायचे ना तुम्हाला? काय मला सगळे देते। हा की लंगोटी अरे मा एकदम जवळचे मित्र, मला सोड, मला असं करीन का? हा, मग काय नाही। हा, ते लोकांसाठी। 2 मिनिट थांब। हॅलो, हा ठेकेदार, अहो फोन यासाठी केलाय, कंदुरी आहे मित्राची, जायचंय आपल्याला आवर्जून आमंत्रण आहे। हा लगेच यायचं तुम्ही। हा चालतंय, करतो ना बाबूरावला मी फोन। हा हा या असं बघितलं का? माझ्या बी बहिणीला फोन लावा ना। थांब आधी मला मित्राला लावू दे, मग त्यांची तयारी झाली का मग मी लावतो मेवणी बाईला फोन। तिथे जरा पर्सनल बोलावं लागतं ना, काय? म्हणजे मेवणी म्हणजे आपल्या घरचा माणूस आहे ना। हॅलो, कुठं बाबूराव? हा का, ते काम बी मग नंतर कर, आता आपल्याला जायचं आमंत्रण आहे। हा कंदुरीचं मित्राचं ये लगेच। हा बघितलं का? ते म्हणलं बरं झालं मला सांगितलं, नाही तर मी चाललो तुम्हाला गावाला। झाले, दाखवा। तुम्ही नका बोलू, मी बोलते। अगं मी बोललो असतो ना मेवणी बाई संग। नको, अगं लागला स्पीकर टाक, स्पीकर। हॅलो, हा बोल ना नंदिनी, काय का? ताई काय करते? काय नाही, आवडते घरातलं। हा का? मग ये माझ्या घरी, आपल्याला ना कंदुरीचा कार्यक्रम आहे, संध्याकाळी जायचंय। कोणाची ते कार्यक्रम? अगं यांच्या मित्राची तर। अयो बरं झालं बाई, मला पण साजले मटण खावं वाटत होते। हा ना, दाजींना घेऊन ये। हा अगं ती नाही येणार, मीच येते ना। बरं एकटी आहे, डबा आण सोबत। हा देवा, तुझ्या इथून घेता येईल तुला, आले मी चल। बरं ये लवकर ये। हा बाई बरं झालं ग। आता काजलला करते। हा, कशाला लावते तिला? अहो ती माझी लय जवळची मैत्री आहे। काय केलं ना, मला दिवस खात नाही, घासातला घास देते माहिती का? एवढं मटण म्हणलं तिला नेते ना। हॅलो हॅलो, हा काजल, हॅलो। हा बोल ना म्हटलं। हा अगं संध्याकाळी निवांत आहे ना तू? हा ग एकदम निवांत बसलेले होते, बोल। हा माझ्या घरी ये, मस्त आवरून, आपल्याला ना कंदुरीचा कार्यक्रम आहे, यांच्या मित्राच्या इथं जायचंय। अय्यो पण काय ग, बिन बोलवले तर कसं जायचं? अगं मी बोलवते ना, मला आमंत्रण आहे म्हणल्यावर। हा ते तर आहे, तुझं जे तेच माझं आहे की नाही? हा आणि तू ये, हा जाऊ आपण सगळे। हो नक्की येते। हा लवकर ये जरा। हो चालेल, ठेवू का? हा कोण राहिलं का? हा आता कशाला बाद झाले ना तुझे, हा माझे मित्र, तुझी बहीण, तुझी मैत्रीण, बाद झालं। मस्तपैकी जाऊ आणि मस्त जेवण करू। हा ते काय म्हणलं, डबा वगैरे नेला तर चालेल ना? हा काय, जवळचा मित्र आहे माझा। हा जवळचं आहे म्हणलं, आपलंच आहे समजायचं ना। आणि कोणाची माहिती का?
कोणाची कोणाची ते नाही विचारलं तू? हाराव राहिलंच कोणाचं आहे? कोंड्याची आहे. कोंड्याची इथे वय मग आणि तुला माहिती किती खास जुडी धरती उभी. हा लय जवळचा खरं. मग मी त्याला बी कधी घास सोडून खाल्ला का? नाही बरोबर माझ्या पण तसंच आहे ना, मैत्रिणीचं म्हणून बोलून घेतलं. चालेल मग कधी निघायचं? सगळे आले का मग निघू? सगळे आले ना मग मस्त जाऊ. चालेल आहे की नाही? मी काय म्हणते दुपारी जाऊ, दुपारी पण जेवून संध्याकाळी येताना पण जेऊ. नको दुपारी डायरेक्ट जेवायला जाऊ. तिथं काय डाबा बिबा घेऊन जाऊ मस्त घेऊन बिऊ. तो नाही म्हणणार नाही. जाऊन तर येणारच पण 2 टाइम खाऊ ना. तसं नाही, तुला भाकरी थापायला येईन त्यो आणि माझ्या बाईकून काम करा माझ्या जर त्याला पटणार नाही. कसं तू गेल्यावर तुला कसं बसूशी वाटणार नाही, तू लगेच कामाला भिडशील. जाऊ द्या करायचं एखादी 2 भाकरी दाखवायचं फक्त केलंय मी. नाही तसं काही नाही, डायरेक्ट जायचं जेवायचं मस्त घरी यायचं. हे का नाही? बरं डबा नेऊ पण. हा डबल. हा मी ती वरची टिप काढून ठेवू का? टीप नको डबा घे फक्त. बरं, ठीक. लोकांना बी ठेवावं लागेल ना. मोठे डबे नाही आपल्या इथे छोटेच येतं. मी एक काम करते, काजलच्या हातात एक डबा, ताईच्या हातात एक डबा, माझ्या हातात एक, तुमच्या हातात एक, भारी होईल. एवढं नको, लोक बी जेवायचे राहिलेत आपल्याला एवढी घे. बरं ठीक आहे आवडते मी. हे फोन तुमचा. हा आपण काय त्याच्यात नुसतं फोडीच आणणार, रस्ता आणणार नाही बघ. हा हा कधी गोळा होते काय मग सगळे लवकर गेलो असतो ना मस्तपैकी जेवण. काय पाहुणे नंदिनी कुठे गेली? हा आले का तुम्ही? हा तेच तुम्ही म्हटले ना आपल्याला जायचं ते मटण ते खायला. अहो तुम्हाला सांगू का, मला कधीच वाटत होतं मटण खावं असं, पण म्हटलं एवढं 800-850 रुपये किलो आहे, कुठे एवढा महागाचा नंबर झाला. फुकटच्या पाकड जरा पोटभर खाता येईल. आहे का? फुकटचं तर आहे म्हणजे माझ्या जवळचे मित्रच आहे. हा आणि ना? जर तुम्हाला खायची इच्छा झाली ना मी जवळच होतो ना, फोन करायचा टाचके झाला असतो. म्हणजे मला असं फुकटचं नाही आवडत खायला, पण आज असं वाटलं तुम्ही फोन केला म्हटलं कसा मान असतो ना. तिला म्हटलं चल, ती म्हणे मित्राच्या घरी त्यांच्या, म्हटलं चला माहिती. आणि असं तसं मित्र नाही, एकदम जिगरी मित्र आहे. खरंच बाई. मग काय मग विषयच नाही, फक्त येऊ द्या बस. नुसतं दाबून खायचं, नुसतं असं पोटभर पोट भरून. हा काही विषय नाही. नंदिनी कुठे गेली? हाय की आतमध्ये? नंदिनी कशाला? आपण गप्पा मारले असते नंतर तिला बोलावलं असतं. आता काय गप्पा मारता माझ्यासोबत? नंदिनी कुठे आहे? हा आहे ना कुणी? मैत्रीण आहे. हा ती पाहिजे का? हा तुझी घरी. हा तुम्ही? मी तिची बहिणी मोठी. आलो सगळ्या ताई आली का? ते डबे वरती ठेवले हातच पुराणा माझी का. पाहुणे देतील ना काढून. हा मी देतो काढून. काय कशी बरी का? हा बरी. तू कशी आहे? मी पण मस्त. आपलं आणि कोणतरी डबे किती न्यायचे? सगळ्यांना एक एक. सगळ्यांना एक काम करणार, मोठी टिपाड बिपाड मी घे तेच ना. म्हणलं यांना टिपच काढते, जवळचा मित्र आहे ना दिन जास्त भरून. हा मग. पण हे म्हणे नको. किंवा आपण फ्रीज मध्ये ठेवू 2 दिवस तर खाऊ. अगं मागच्या वेळेस दाजीने नेलं होतं बाई, सगळं रस्ता रस्ता खायला घातलं होतं तिथं. या वेळेस पीस पाहिजे बरं का. ह्या वेळेस पीस भेटणार, हा ते बी पोट भर सगळ्यांना लागेल तेवढं. जवळचा मित्र आहे म्हटलं जवळचा. 100. पण मी काय म्हणते, आपल्याला जायचं कसं? हा राव. आता बघ एका गाडीवर तर 4 जण बसणार नाही, माझ्याकडे तर काही गाडी नाही. मग आता कसं करायचं? ठेकेदाराला फोन केलाय, ते आले ना जायची सोय होईल आपली. बरोबर गाडी त्यांची नाही गाडी. तिकडे. हा का? हा मग ठीक आहे. गाडीमध्ये बसू का आपण एवढे? हा 4. आणि तुमची किती हो? माझे ठेकेदार आहे, ते काय ते चालवलं बसते आणि बघा 6 बसतील ना बसतील. आराम पुढे केला. 2 माग 4. हा बस. हा बसतील. हे कोण आलं? त्यांचे मित्र आहे. हा अक्षय कुमार. अरे लय विचार केला तू. हा उशीर काय जायचं, मस्त लवकर निघालोय. कोंडीची जत्रा आहे माहिती ना? हाय हाय हा मस्त. हा दाबू. चालव बाई, ना का? आपण एवढे जण चाललो, ती लोक म्हणणार नाही का एवढं आता गाव घेऊन आलेत काय? हाय का? इथंच तुम्ही म्हणजे मला चांगलं ओळखलंच नाही का अजून? अहो पाहुणे तुम्हाला मी चांगलं ओळखते, पण लोकांनी तोंडात थोडा हात लावता येतो. तो काही म्हटला मग नाही. ताटा मिठावर उठून आपल्याला समोर नसतं बरं का? अगं जवळचा मित्र आहे त्यो. हा हा इनसाईट नाही केली पाहिजे तिथं. नाही अजिबात मी आहे ना. कशाला टेन्शन. त्याचं लय वजन आहे. अहो कसलं वजन? मला नाही वाटत 40 किलोच्या वर भरत असं सारखे हाड तर चालले. हॅलो येवनी बाई, तसलं वजन नाही, मग दबदबा नाही का असं वट वट. अहो या, तुम्ही असं फुंकर मारला का मोडून जात असतील ना. त्याला वजन म्हणते, लय कॉमेडी करतात हे माहिती का? आणि वजन वाढवण्यासाठी तर मग आपल्याला वाटतं घायला जायचं ना. बघायची तू फुकट. हा ते काय म्हणलं, मग खायला तर भेटन. हा पण नक्की सांगा ते कोंबडी बिंबडीचं नाही ना? आता असं नको व्हायला, मटणाच्या आशेने जायचं, कोंबडीचं चिकन खाऊन यायचं. हा बोकड्याच आहे, चांगलं रागाड बोकडे. आणि आज इतका भारी मित्र आहे ना, कमी जर पडलं ना अजून 2 बोकडे काय पिंटी. खरंच होय. अरे हा. या, मला बघावंच लागेल तुमचा एवढा गुणाचा मित्र कोणी म्हणून. कंदुरी म्हटल्यावर बोकडाचंच मटण राहतं ना. हा त्यांनी चुकून तर कमी पडलं आणि 2 कोंबड्या आणून टाकल्या. नाही
वाढवीन अजून कापीन धाडा माझ्या शब्दाच्या पुढे आहे का ते? पाहुण्याचं एवढं वजन आहे म्हटल्यावर त्यांच्या वर्षाला आपण आहे का उपास नाही? येणार. हे. बरं, एखादं गाणं म्हणा ना, मला येत असेल तर. टन वाजलं मटण शिजलं टन वाजलं मटण शिजलं दाडानं गेली दाढ सजनी, रसा रसा वाढ हाडानं दुखतिया दाढ सजनी, रसा रसा वाढ जरा त्या गाण्याचे 12 वाजले. बरं, तुमची कधी येणार गाडी? गाडी रस्सा नाही फोडी वाढ गे रस्सा काय जायचं काय त्या गाण्यामध्ये रस्ता होता. मग आपण तुझं उलट फोडी खाऊ ना. ते तुमच्या घरात तुमच्या मित्राला फोन नाही येऊ दे मग ते आले तरच जायची सोय हे काय आले हाव काय गावाची वाट बघतोय उशीर झाला वाट जायचं बघायला काय झालं मध्ये येत होतो चला, चला. खळा घुसला गाडीत कस काय? पंक्चर काढून आणली मग काढलंय ना हा, पंक्चर. काढून आणली बरं एवढे जण बसतील ना हा आरामशीर गाडी मोठी आहे आपली हा काय विषय हे नाही बसलं टायर नको फुटायला परत. नाही बरं अय बायको डाबा आहे ना चला न तुम्ही हात नाही पुरत माझा. बरं मी तुम्ही वा पुढं मी आलो डाबा घेऊन बसा बसा बसा. लवकर मी काय म्हणते पिशवी घेऊ का भाकरी आणायला सोबत? की तुला ना बरं घेचल काय घ्यायचं कुठे डाबा दाखव ते वरती तिथं. अहो डबा सांगितलाय तुम्हाला, कुकर कुठं काढला? अहो ते कुकर बरं राहते डाब किती बारीक होता माहिती ना मी नाही पकडणार, लाज वाटते मला. आणि तुला डोक्यावर घ्यावं लागेल मला गाडी ना आपल्याकडे चल लवकर हा, ती गाडी काढी सगळे बसले का आपल्याला जागा ठेवायची ना एक तर बघ माझ्या मित्राचे आमंत्रण मला जागा नसेल ठेवली हे असं असते वरती बसता का? काय म्हणजे वर किती दिसणार. तापलंय ते जाऊ द्या, काय होतं त्याला. मला ऐका नाही जागा कसं आम्हाला नसल्या मग अहो तुम्ही काय तुम्ही करणार? बाई माणसात कुठं बसता, पुढे बसा ना. अगं बस मी बसतो बरोबर मध्ये ऍडजस्ट होऊन लय आता बाई बारीक कुठं आहे ऍडजस्ट होता, बारीक आहे म्हणून. ना. सर का इकडे लय चिटकू नका. हा. नाही अगं. चला जाऊ द्या चला. दाजी थोडस सरकन तिकडं. अगं नाही जागा आता मला काय आधी करणार? बसायचं होतं ना, पहिले घुसले मध्ये. भेटन सगळे शिजला असेल ना तिथं आता. शिजून गाळ झाला असं पार गाळ आला असेल. आपल्याला जायची गरजच नाही. आणि तर Direct गिळायचं. गिळायचं. अरे मी ते असं करीन म्हणून मी आधीच म्हणत होती नको. अग मला वाटलं बरं जवळचा मित्र आहे ना मग सगळ्यांना भेटन एवढ्या लांब गेलो, रस्ता खाऊन आलो. जाऊ दे बाकीच्यांना भेटलं जाऊ दे, तुला आम्हाला भेटलं पोटभर, तुम्ही आता घरी आणून खा. बाई मी त्याला काय? दाबून काढलं बाई. थांबा आता घरात बसता का काय आता लय अवघड झालं खोल गे कुकर ती माझ्याकडे नाही राहू दे आता रस्ता बी घरी निश्चित उतरा टपाटप चला दे इकडं. एवढं गरम आहे ना? भरून आणलंय. आता काय तुम्हाला मला काय एवढं नालायक निघन म्हणून त्यो अहो, असं पण पाहुणे तुम्हाला खायची काय गरज आहे? आपण मला वाटलं एवढा जिगरी मित्र आहे, म्हणजे मला बोललं तसं करणार नाही आणि खरंच त्यांनी तसं केलं अहो पण तुम्हाला एकट्याला सांगितलं तुम्ही साऱ्या गावात येते बुरकळले घेऊन मग तर तुम्हाला खाऊ घालीन का एवढ्यांना खाऊ घालीन नशीब चांगला समजा का त्याने आमच्या सगळ्यांची पोट भरले त्याला पुण्य लागेल तेवढंच पण हिने काय केलं ना मग हिला बी रस्ता दिला आणि मला बी रस्ता दिला ना तुम्ही बायकोन नेला कशाला एक पण नाही दिली त्याने पोळी मला माहिती का? आपण त्यांनी सारखं घेतले. नाही तू खरंच दिली आता मी रस्ता आणलेला आहे मग एक काम करतो ऐका तुम्ही पैसे द्या आणि तुम्ही पैसे द्या हा आणि मटण घेऊन या परत जेव्हा आपण इथं या रस्त्यात ना ते मटण उकर करून टाकू परत झणझणीत तो मस्त माझे नाही का नाही हा, संध्याकाळी हा. चला चला. हा नाही तुझ्या तुम्ही निघा तुम्ही ते मटण घेऊन या आणि तू लगेच रस्ता गरम करायला ठेवा अजून त्याच्या उकर टाकून येऊन तुम्ही गरम कराल का आम्ही घेऊन येऊ? हा आणि मेवणी बाई भाकरी तापा चांगल्या ओ मग चालले मग घरी मग जेवायचं नाही का मला नाही जेवायचं मग बरं जाऊ दे एक टाइम थांब. खाऊन आली आता. तिला गरज. मटण मटण आणा मटन मटन मी खाल्लंच नाही राव. चल. नाही आता जाय नाही का आपलं 2-4 किलो आण तुला ना हा यांना परत डब्यात न्यायचंय म्हणले ना घरी काय नाही नाही आता आता नाही न्यायचं कोणाला इथंच खातील सगळे आता हा एकदा मला खाल्लं बी थोडं घरी नाही आला हा डब्यात हा. बारक्या. 3 दिवसाचं खाल्लंय तरी बघा. हा. बरं चला 1 2 3 4 5 6 3 किलो आणतो म्हणजे अर्धा हा चालतं चालतंय चालतंय. चला चला. आपण थोडीशी उक्कड बिक्कड बी करू जमले तर. हा हा अगं मला माहित नव्हतं एवढा नालायक असून क्वांटिटी हा. तुमच्या लय जवळचा होता ना. तुमच्या सारखंच असणार. नाही मी चांगलं आहे मस्त आता जाऊ द्या रस्त्यात टाकू मटण आपलं सगळा मूड ऑफ झाला माझा माहिती का? त्याची दिले नाही काय वगळ बिगळ काहीच दिसा ना दिलंय त्याला रबरची रिंग असते ना कस काय सांडण बर ते लाव लवकर चटकने बसलोय नंदिनी तुला. गार झालं ना. ओ सरपंच साहेब काय चाललं अक्षय मी चाललो होतो लय आवाज येत होता म्हणून म्हणलं बस अरे बस ना तुझंच घर अहो ते काय नाही त्यो जोडीदार नाही का मा हा कोण कोंड्या
हा काय झालं? कोणतरी होती? हा राव मला समजलं होतं, मला सांगितलं होतं पण माझ्या मग काम होतं जरा. हा नाही तुम्ही दिसलीच नाही मीटिंग होती मला एक, मला नाही जाता आलं. आणि नाराज होईल काय तू? नाही काय आता काय नाही काय ना झालं, कार्यक्रम संपला? संपला. संपला का? हा बरं तू गेलता? हा लय लोक होते, मी बी गेलतो. असं का? आम्ही पण गेलतो सगळे. सगळे गेलते? हो. बर अरे वा आणि चांगलं. अजून 2 जण होते, ते एक बाबूराव म्हणून आणि एक ठेकेदार म्हणून. असं का? बर मग झाले व्यवस्थित जेवण? हा, झाले. कायचं व्यवस्थित. अहो यांना दिलं सगळं फोडी फोडी खायला ना, आम्हाला रस्ता दिला नवरा बायकोला. हा हा का बरं? संपलं होतं ना, मग त्यांनी एक एकच जण बोललं होतं, आम्ही 7-8 जण गेलो होतो ना. नाही तू आधीच म्हणला होता की जोडीदार आणलं तर तू. अरे हा मला कोणतरी म्हणत होतं बरं का, त्यांनी एक जणाला बोलवून त्यांनी जर जोडीदार आणला हा तर त्या जोडीदारात ज्याला आणणार ना त्याला फोडी आणि जो आणेल त्याला रस्ता. अरे मग तसं केलं काय त्यांनी? मला वाटलं करणार नाही, खरंच केलं. आणि मग तो काय करेल, हे मटणाचं जे असते ना कालवण बरं का, हे असतं खूप, म्हणजे माणसाला किती दिलं तरी भूक भागत नाही. वाटतं अजून त्या ताटात फोडी येतील का. त्याच्यामुळे मोजके माणसं बोलून ज्या माणसांना बोलवतात ना त्यांना मोजकं बोलवायची माणसं आणि त्यांना भरपूर जेवण घालायचं. आता तू जर अख्खं गाव जर नेलं तो काय करेन बिचारा? मला काय माहित खरंच अहो, वागणार. सरपंच साहेब, अजून 2-3 जण त्यांनी सांगितले होते, पण ते आले नाही नेमकं, त्यांना कुठे जायचं होतं. मग त्यांच्या वाटलं रस्ता बी नसता आला. असं का? बर अरे मग उपाशी झाले मग? नाही खूपच झाले असते, आले असते जर अजून 2-4 जण नेले असते तर. नाही मी रस्सा आणलाय ना. हा हा कुकरवरून आणलाय. हा आता लक्षात काय करणार होतं? जाऊ दे आता, मटण आणलं, पाठवले 2 जण, शिजून त्यात टाकायचं. असं का? आता काय तिथली कदर इथं कोणाला घाल. पाठवलं बटन? बाबूराव आणि ठेकेदार. पैसे दिले का? मी काय देतो मग ते जेवले तर मी काय मी पैसे देऊ त्यांनाच म्हणलं हा, टाकून. एवढा चिकट आहे आलं का लक्षात? म्हणजे मटण आहे त्यांना आणायला लावलं, रस्सा आहे तिकडून आणला आणि जमलं गाड्या तुला द्राक्ष. बरं मी घालतो आले तर आता जेवण करून. नाही बाबा, नको, तुम्ही जेवा. माझ्या वाट्याला रस्सा यायचा, तुम्ही खायचे पुडी. नाही नाही खाऊ ना नको, आपण. आपल्याला नको, काही नको. मी लागलं तर कोट्याशीच जाईल. मी गेल्यावर कोट्या आहे ना अजून 2 किलो आणीन, तिथं मी जातो. अहो, काय होणार नाही सरपंच, हे पण म्हटलं कमी पडलं 2 पकडे आणतील. अहो, त्यांनी याला विचारलं, यांना आणि विचारलं मी तुमची गोष्ट वेगळी आहे. मी सरपंच आहे, मी आल्यावर त्याला एवढा आनंद होईल की तू 2 नाही 4 किलो आणीन. बोकड्या आणि नाखा वजनाचा फरक हो, वजन. वजनाचा फरक आहे. याला वजन आहे का? नाही हे बघा ना अहो, या त्याला कोणतंच वजन नाही, असं बी नाही ना, असं बी नाही, कसंच नाही. नाही चालेल. येऊ का मग? हा. घ्या मग आता रस्ता नाही मटण आणायला लावले. लावलं घ्या. बरं आहे, बरं आहे. तुझ्या नवऱ्याची हा? बाई असंच करीत जा. नाही आता कशाला. इथून पुढे असंच करीत जा. नाही मी एकटाच जायचे. कमी नेल ते पुढच्या वेळी जास्त लोक बोलून घे. हा नका. कोणाची तर हं? झालं गेले सुद्धा ना तू सोडा. लग्न कार्य त्याच्यात कुठेही दिसतोय, कुठं पण कुठं पण बरं का? फुकटचं म्हणजे सोडायचं घरचं नाही. जेवण वाचवतोय तू, हा घरचं जेवण आणि वाचवतोय. मला चालवता चिकाटी सोबत. हो, चिकाटी बाकी काही. चिकाटी. चिकाटी. असं कसं तुझा मेवणा चिकट? हो, मेवणी काय बाई. नशिबात पडलं तर त्याला असं करावं लागलं. ए नंदिनी, हम्म. तू नको जाऊ याच्या बरोबर जाऊ घालायला. नाही आता नाही जायची. हे कुठल्या कार्यक्रमाला मला सोबत नेता, आता नाही जायची. सरपंच त्याला चिकट काय वाटतं? असलं ना माणूस तरच संसार होतो. हा हा म्हणून एकदम तेच आहे ना, बरोबर. मग तू माझ्या एक काम कर ना, वाट्याला. तू पण अख्ख्या गावात लग्न बिग्न काहीच सोडू नको. हा. हा तुझं झालंय का लग्न? नाही अजून नाही का? करायचं का नवरा? करणार आहे पण पुढच्या वर्षी. बघू घ्या एखादा, नाही आता नका बघू, नंतर बघू. नंतर बघायचं का? तू पाहिला? नाही असं अजून. बघा का तुम्ही प्रत्येकाच्या लग्नात जाऊन जेवला हा पाहिजे. तुला घेऊन चला येऊ का? चल. काय हो जे ते येऊन चव घालून जातं तुमची. चव आहे का त्या नवऱ्याला? हा चव बी नाही. काय मेवणी बाई आता पोटभर जेवले ना, आता माझ्यावर राग काढित आहे सगळं. हा रांगाडीचा म्हणजे एवढं घर तुम्हाला द्यावं म्हटलं तर एवढं जण नाही चालती का म्हणून तिथं रिकामं चव घालायचं. मी आधीच म्हणली होते नको. नाही घे बोलून घे बोलून. आता जाऊ दे आता झालं. उद्या काय म्हणती? अहो तुम्हाला माहिती का ते असं नाही म्हणतात अक्षयची बायको नंदिनीचा नवरा नंदिनीला खायला दिला नाही. एवढे गावभर लोक आणले, मग ते जाऊ द्या. ते तुमच्या ते बाबूराव ठेकेदारला फोन करा, अजून कसं मटण आणलं नाही. हा हॅलो, अहो किती वेळ आहे? उशीर झालाय. काय खिसच कापला? यो आता अवघड झालं. अहो त्याचे पॅन्टीज पण खिशाचे असतील. ते काय लागतील आता मटण त्यांचं खाऊन झालं होतं. फुकटे कुणीकडचे नाही खिसा कापला असेल तुम्ही असेच मित्र घेऊन फिरत जा, कारण तुम्ही तेवढंच करू शकता. तुमचे मित्र बी आले खाया पुरता, तुम्हाला खायचं ते म्हणे का आता खिसे कापले. काय घर आहे तुमचं नंदिनी? खिसाने अहो, कापला. मित्र बदल. खिसाने कापला. कलटी मारली त्यांनी. खाल्लं ना, आता गेले ते. गेले ते आता. जाऊ दे. खा आता रस्सा. कर गरम. पण ते ठेकेदाराने पेट्रोलला तरी पैसे गेले होते तुमच्याकडून. नाही ना, त्यांचीच गाडी होती ती. अहो, पोरी, ही विषयात लयच वाढल्या.
माझ्या ना मला तसं आवडतं. अगं या मैत्रिणीला सांगा पार्लर मध्ये जायला आणि तुम्ही इथे मित्र बदलाव शिकवते. चालले घरी मानले घरी काम आहे जा बाबा जा. जा तू पण जाय. निघ. आणि तो रस्ता जास्त खाऊ नको बुरकंडी लागल. नाही तेच आता काय खाते. काय तुझी बहीण काय हो म्हणते? तुमचं उपाशी राहावं लागलं मला. किती याच्याने गेलते मी मटण खायला, मला सुद्धा नाही दिलं त्या मित्रांनी. बरं, जाऊ दे केले सगळे. मी काय करतो पावशेर एक आणतो त्या रश्यात टाकून मग खाऊ. जरासं गरम कर. कुकर भर रश्यामध्ये पावशेर मटण. आता घे adjust तुम्हाला रस्सा देईन मी, खाईन फक्त. करून. बरं तू खा. हळू सांडन ते रस. चला पावशेर तरी घेऊ तू.